हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता संक्रांत जवळ येत आहे. संक्रांतीला तिळगुळ तसेच पतंग उडवतात. संक्रांतीला पतंग उडवण्याचाही महोत्सव असतो. त्यानंतर संक्रांतीला विशेष म्हणजे तिळगुळाचं खूप महत्त्व असतं. आपण तिळगुळ वाटतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तसंच आपण स्त्रियांची ओटी देखील तेव्हा भरत असतो. संक्रांत झाल्यानंतर 15 दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो. तेव्हा आपण घराला सजवतो. छान दारापुढे रांगोळी काढतो. प्रत्येकजण आपापल्या कलेनुसार वेगवेगळी सुंदर रांगोळी काढत असतात. त्यानंतर घराला आपण पतंगांनी, फुलांनी डेकोरेट करत असतो आणि आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांमधील स्त्रियांना बोलवून त्यांचं हळदी कुंकू आणि ओटी भरत असतो. त्या दिवशी विशेष वाण देण्याची प्रथा आहे. तर संक्रांतीला विविध वाण आपण देत असतो. तर आज संक्रांतीला आपण काय काय वाण देऊ शकतो त्यासाठीच्या आयडिया मी घेऊन आली आहे. तर मग बघूया संक्रांतीसाठी आपण काय वाण देऊ शकतो. कुंकुवाचा करंडा देऊ शकतो, साडी कव्हर, क्लचर, हँकी, ब्लाऊज पीससुद्धा आपण देऊ शकतो, टिकल्यांचं पॅकेट, फक्त कुंकुवाचा करंडा, असं छोटं हँड पर्स, मेहंदीचा कोन, काचेचं बाऊल, तसेच स्टीलचं बाऊल, स्टीलची प्लेट, स्टीलचा छोटा ग्लास, छोटीशी खिसणी, त्यानंतर देवघरात वापरता येईल असं पाट, बाळगोपाळाचे कपडे, चमच्यांचं स्टँड, फ्रूट कटर, नंतर बटर किंवा ऑइल ब्रश, फ्रीज बॅग, सॉल्ट स्प्रिंकलर, लाडूचा साचा किंवा मोदक साचा, असे छोटे कंटेनर, बटर पॉट आणि स्टीलचा छोटा डब्बा असं आपण देऊ शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.